विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जाताना स्वच्छ आणि हरित ऊर्जेची भूमिका खूप महत्त्वाची आहे विकसित भारत 2047 साठी। 14 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा करतो आणि याच दिवसाच्या निमित्ताने एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। प्रोग्रेसिव्ह चेंबर्स ऑफ कॉमर्स, नेहरू विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। विविध वाणिज्य विभाग आणि सरकारी कार्यालये विकसित भारत 2047 मोहिमेसाठी अशा वेगवेगळ्या परिषदांचे नियोजन करत असतात। अशा कार्यक्रमांमध्ये भारताची ऊर्जा कार्यक्षमता, शाश्वतता आणि आधुनिक तंत्रज्ञान नवीन उपक्रम यावर लक्ष केंद्रित केले जाते। विकसित भारत 2047 साठी ऊर्जा संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे आणि या विषयीची जागरूकता वाढवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटरसाठी एका नवीन पुरस्कार श्रेणीची सुरुवात केली गेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये 80 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। कॉन्क्लेव्ह मध्ये ग्रीन हायड्रोजन, डिजिटल ऊर्जा तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी डिकार्बनायझेशन या विषयावर चर्चा केली गेली। मग आपण सगळ्यांनी विकसित भारत 2047 साठी अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे खूप महत्त्वाचे आहे। चला पाहूया। प्रोग्रेसिव्ह चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त एका परिषदेचे आयोजन केले गेले होते। प्रोग्रेसिव्ह चेंबर्स ऑफ कॉमर्स, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या सगळ्यांचे स्वागत करण्यात आले। पद्मभूषण आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती प्राचार्य जे.बी. जोशी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या चर्चासत्रात औद्योगिक क्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि धोरणकर्ते भारताच्या ऊर्जा शाश्वतता, तांत्रिक नवउपक्रम आणि हरित विकास धोरणांवरील भविष्यकालीन वाटचालींवर विचारमंथन करण्यात आले। श्री आर बन्सल, एम गौतम, एस मुनोत आणि अरुण नाईक यांनी लिहिलेल्या फूड सिक्युरिटी विथ रेडिएशन अँड द अनरिझन फिअर ऑफ इरॅडिएटेड फूड, जे अन्न सुरक्षा आणि अन्न किरणोत्सर्ग उपक्रमांमधील भारताचा प्रवास आणि उपलब्धींवर प्रकाश टाकते, या पुस्तकाचे प्रकाशन देखील या कार्यक्रमात करण्यात आले। प्रोग्रेसिव्ह लीडरशिप अवॉर्ड 2025 म्हणजेच देशाच्या शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या विविध क्षेत्रातील आणि कौशल्यांमधील उत्कृष्ट योगदान आणि नवीन उपक्रमांचा सन्मान